वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळची सुरुवात ब्रेकफास्टपासून झाली आहे. दुपारच्या जेवणासाठी मी बोंबील बनवण्याच्या प्रयत्नावरती आहे. मी नॉनव्हेज खूप रेअरली खाते, पण माझ्याकडे सुक्या मच्छ्या आहेत आणि त्याच्यासाठी बोंबीलला हात लावला म्हणून मी हात धुवायला गेली. माझ्या ह्या सवयी आहेत. आणि त्याच्यानंतर मी बोंबीलमध्ये साधं पाणी टाकलं आहे आणि राहिलेलं पाणी आता माझ्या पोटात जाणार आहे, कारण की मला आठवलं उन्हाळा चालू आहे. त्याच्यानंतर भाजीची तयारी करते. मी कांदा टोमॅटो कापणार आहे. मी याच्यामध्ये जास्त काही तामझाम नाही करत. मी कांदा टोमॅटोवरतीच असते. त्याच्यानंतर मला आठवलं मी खूप दिवसापासून बीटाचा रस नाही पिला आहे. बीटाचा ज्यूस बनवण्यासाठी मी बीट नॉर्मली कापते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि त्याचा रस बनवते. आणि या सगळ्या चक्करमध्ये हेच नेहमी मिक्सरला लागायलाच पाहिजे, काय माहिती का, पण हे होतं. त्यानंतर मी त्याला गाळून पण घेते, कारण की मला ते फायबर तोंडात आलेलं बिलकुल आवडत नाही. आय जस्ट इरिटेटेड. त्याच्यानंतर मी हे बघा, खून अशी काढायची फिलिंग होती. त्यानंतर इकडे मी भाजीला फोडणी देण्यावरती आहे. कांदा शिजून झालेला आहे. हळद आणि मसाला टाकते मी त्याच्यामध्ये. आणि मी म्हणजे बोंबील बनवण्याच्या ऑलमोस्ट प्रोसेसवर आहे. मी स्वयंपाक करते. बेसिक तर येतोच मला, म्हणून मी जगू शकते बेसिक स्वयंपाकावरती. टोमॅटो टाकले आहे आणि याला मी स्टीम होऊ देते. त्यावेळेला मी माझं इंडक्शन खूप लहान करून ठेवते, म्हणजे 300वरती असतो माझं इंडक्शन यावेळेला, आणि वरती पाणी ठेवते. त्यानंतर मी इकडे घेतला आहे बिटाचा रस. तो काढलेला आहे तो प्यायला, कारण की पिणंही गरजेचं आहे, नाहीतर ते असंच पडून राहतं. त्याच्याचमुळे मी कसाबसा हे संपवलं आणि मी पटकन संपवण्यावरती असते. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्याला शिजू दिलं आहे. मी इकडे गव्हाच्या पिठामध्ये बीटरूटची राहिलेली प्युरी टाकली आणि त्याच्या अशा पिंकवाल्या आणि क्यूटवाल्या चपात्या बनवल्या आहेत मी. चपाती आणि बोंबील आपले ऑलमोस्ट आता रेडी आहेत. हे आता आपण टेस्ट करणार आहोत. जर टेस्टमध्ये बोलाल तर खरंच खूप मस्त झालं होतं. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया साडीच्या बरोबर. थँक्यू फॉर वॉचिंग.